लॉग इन करा मुंबईतक.in वर। महाराष्ट्रात नारायण राणे, भारती पवार, भागवत कराड, कपिल पाटील या सगळ्यांच्याच जन आशीर्वाद यात्रा सुरू आहेत। काहींच्या झाल्या सुद्धा, पण चर्चेत सर्वाधिक राहिली ती नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा। अटक नाट्यामुळे पवार, पाटील, कराड यांच्यापेक्षा राणेंची यात्रा ही अगदी नॅशनल हेडलाईन सुद्धा झाली। पण ही जन आशीर्वाद यात्रा नेमकी आहे तरी काय? या यात्रेचा उद्देश काय आहे? या यात्रेमुळे नेमकं काय साध्य करायचंय? यात्रेसाठी भाजपचा नेमका प्लॅन काय आहे? हेच आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। सगळ्यात पहिले या यात्रेचं स्वरूप पाहू आणि मग उद्देश जाणून घेऊ। 16 ऑगस्टला सुरू झालेली ही जन आशीर्वाद यात्रा साधारण 142 दिवस सुरू राहणार आहे। ही यात्रा केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात सुरू आहे। हा राष्ट्रीय भाजपचाच एक प्लॅन आहे। देशभरात 39 मंत्री ही आपापल्या राज्यात ही यात्रा काढणार आहेत, ज्यामध्ये 22 राज्यांचा समावेश आहे। आत्ताच्या घडीला 22 राज्यांमध्ये ही यात्रा सुरू आहे। एका मंत्र्याला आपल्या जिल्ह्याशिवाय आणखी 4 जिल्ह्यांमध्ये, आणि जर तो मंत्री लोकसभेचा सदस्य असेल तर लोकसभा क्षेत्र सोडून आणखी 3 लोकसभा क्षेत्रात सुद्धा ही जन आशीर्वाद यात्रा काढायची आहे। म्हणजेच एकूण या यात्रेचा विचार केला तर जवळपास देशभरात 700हून अधिक जिल्हे आहेत, पण भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत 265 जिल्हे हे कव्हर होणार आहेत। काही मंत्री 7 दिवस ही यात्रा काढणार आहेत, जशी आपण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पाहतोय, तर काही मंत्री हे केवळ 3 दिवसच ही यात्रा काढतील, जसं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची यात्रा ही केवळ 3 दिवसांचीच झाली। मंत्र्यांना रस्ते किंवा रेल्वे मार्गानेच ही यात्रा करायची आहे, त्यामुळे साधारण असं मानलं जात आहे की 19,000 किलोमीटरचा हा टप्पा असणार आहे। काही मंत्री कोविड लसीकरण केंद्र, काही मंत्री शहीदांचं स्मारक, तर काही मंत्री रेशन दुकानापासून सुद्धा या यात्रेची सुरुवात करतात। आता हे झालं या यात्रेचं स्वरूप, पण या यात्रेचा उद्देश काय आहे तो समजून घ्या। भाजपकडून सांगण्यात आलंय की नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारातील मंत्र्यांचा परिचय आणि मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार हा ग्राउंड लेवल पर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढण्यात येते। म्हणजेच एक प्रकारे जे नवीन मंत्री झालेत ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवे आणि त्यांचे आशीर्वाद यांना मिळायला हवे, असा ह्याचा उद्देश असं सांगण्यात आलंय। मंत्रिमंडळ विस्तार जेव्हा झाला त्याच्यात 27 मंत्री हे ओबीसी समाजातले होते, 12 शेड्यूल्ड कास्ट तर 8 हे शेड्यूल्ड ट्राइब्स मधले आहेत। मोदींच्या मंत्रिमंडळात मागासवर्गीयांना किती महत्त्व आहे हे पटवून देण्यासाठीची जन आशीर्वाद यात्रा हा प्रयत्न असू शकतो असं म्हटलं जातं। पण कोविड परिस्थितीत मोदी सरकारबाबत लोकांमध्ये फारसं चांगलं मत राहिलेलं नाही, असं नुकत्याच झालेल्या इंडिया टुडेच्या सर्व्हेमधून सुद्धा समोर आलं। 2020 मध्ये 66% असलेली मोदींची लोकप्रियता ही आता 24% घसरलेली दिसते। म्हणजे जेव्हा लोकांना विचारण्यात आलं की पुढे तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण पाहायला आवडेल, तेव्हा ही उत्तर मिळाली। आता या परिस्थितीवरून लोकांचं लक्ष हटावं आणि आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करण्यात यावं, यासाठीचा सुद्धा प्रयत्न असू शकतो। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनीही त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेत म्हटलेलं की केंद्राने व्हेंटिलेटर्स सारख्या सुविधा किंवा कोविड परिस्थितीसाठी निधी देऊन सुद्धा राज्याने तो निधी किंवा त्या सुविधा या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्या नाहीत, त्यामुळे राज्यांच्या तुलनेत केंद्राची कामगिरी हायलाईट करण्याचा सुद्धा उद्देश यात दिसून येतो। आता जर निवडणुकांचा विचार करायला घेतला तर 2022 मध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह 15 महापालिकांच्या निवडणुका आहेत, ज्याला आपण मिनी विधानसभा इलेक्शन सुद्धा आता म्हणू शकतो। तर आणि देशाचा विचार केला तर उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह आणखी 2 राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुद्धा आहेत। आता युती तुटल्याने, देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असल्याने, शिवाय 2017 मध्ये सुद्धा शक्य असताना सुद्धा सत्ता हातातून सोडल्यामुळे मुंबई महापालिकेवर साहजिकच भाजपचा डोळा आहे। केंद्राचा विचार करायला घेतला तर केंद्रातील सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो म्हटल्यावर सर्वात मोठ्या राज्यावर सुद्धा भाजपचा फोकस राहीलच। त्यामुळे या सगळ्या निवडणुका लक्षात घेता भाजपला वातावरण निर्मिती ही आत्तापासूनच करायची आहे, हे या यात्रांमधून स्पष्ट होतं। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार हे त्याला फक्त एक निमित्त असू शकतं। आता या सगळ्या संदर्भात जेव्हा आम्ही राजकीय विश्लेषकांना विचारलं तेव्हा राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी सांगितलं, महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार हे आता पडेल असं गेल्या 1.5 वर्षात बोललं जातंय, पण तसं घडलं नाही। अशात सत्तांतराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कार्यकर्त्यांमधली मरगळ दूर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो। नारायण राणेंचा मुंबई कोकणात तर भारती पवार यांचा आदिवासी पट्ट्यात प्रभाव आहे, त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या यात्रेनिमित्त भाजपकडून एक प्रकारे प्रचाराचा नारळच फोडण्यात आलाय। आतापर्यंत झालेल्या यात्रा पाहिल्या तर जन आशीर्वाद यात्रेपेक्षा हे जनतेचं लक्ष भाजपकडे वेधून घेण्यासाठीचीच धडपड जास्त दिसून येते।
याच्याशिवाय महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांना सुद्धा आम्ही या यात्रेसंदर्भात विचारलं, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की भाजपला स्वतःच्या चुका दुसऱ्यांच्या माथी फोडण्याची सुद्धा सवय आहे. संसदेत कामकाज चाललं नाही, पेगासिस, कोविड, अर्थव्यवस्थेसारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा घडून आली नाही कारण विरोधकांनी गोंधळ घातला, असं कारणही भाजपकडून पुढे करण्यात येतं. त्यामुळे विरोधकांनी संसद चालू दिली नाही आणि नवे मंत्री लोकांना कळलेच नाहीत, हेही लोकांना एक प्रकारे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. जन आशीर्वाद यात्रा ही नव्या मंत्र्यांचीच का निघतीये, तर त्याद्वारे नारायण राणेंना मैदानात उतरवलं तर ते थेट उद्धव ठाकरेंना भिडतात आणि हेच भाजपला हवंय. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राणेंना मुंबई, कोकण या शिवसेनेच्याच गडात मुद्दामून उतरवण्यात आले. यात्रांचा फरक पडतोच असं नाही, पण यात्रा काढूनही पक्षांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. पण कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी या यात्रा काढल्या जात आहेत. या सगळ्याच्या पलीकडे गंमत म्हणजे की महाराष्ट्राचा जर विचार करायला घेतला तर महाराष्ट्राच्या आत्ताच्या कोविड संबंधीच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या पाहिल्या तर राज्यात अजूनही गर्दी, राजकीय सामाजिक कार्यक्रम, रॅली, निवडणूक प्रचार सभा या सगळ्यावर अजूनही निर्बंध हे कायम आहेत. केंद्राच्या गाईडलाईन्समध्ये सुद्धा गर्दी टाळण्यासंदर्भात कायमच आवाहन करण्यात आलेलं आहे. केंद्राच्या पत्रकार परिषदेत सुद्धा कायम हे सांगण्यात येतं आणि तरी सुद्धा देशभरात किंवा महाराष्ट्रात सुद्धा भाजप नेत्यांच्या जन आशीर्वाद यात्रा या सुरू ठेवण्यात आल्यात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर कळवा. तुम्हाला आणखी कुठले मुद्दे समजून घ्यायचे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती वाचण्यासाठी मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. जन आशीर्वाद यात्रा, नारायण राणे किंवा एकंदरीतच सगळ्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही आम्हाला लाईक, फॉलो आणि शेअर करू शकता. लॉग इन करा मुंबईतक.in वर.